नमस्कार मित्रांनो, मनीमेव मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे। फक्त 7 दिवसात करोडपती व्हा, 30 दिवसात यशस्वी व्हा, प्रत्येक वेळी जिंका, हे ऐकून तुमचं मनही थोडंसं हेलावलं ना? पण मित्रांनो थांबा, सावध व्हा आणि विचार करा, हे खरोखर शक्य आहे का की आपली अस्थायी भावना आपल्या यशाच्या प्रवासात फसवणूक करते? डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांच्या जीत की हार व्हा तैयार या प्रेरणादायी पुस्तकातील एक धक्कादायक पण डोळे उघडणाऱ्या प्रकरणात गुणी लेखकांनो मला क्षमा करावी, ते थेट प्रश्न विचारतात, वाईट पुस्तकं वाचणं म्हणजे कमी दर्जाची गुंतवणूक नाही का, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत वेगळ्याच प्रकारचे मुद्दे, म्हणजे प्रेरणादायी पुस्तकांच्या आड दडलेलं फसवणूकजन्य भाषण, ज्ञानाचं खरं स्वरूप कोणतं आणि यशाची खरी व्याख्या कोणत्या श्रेष्ठ लेखकांकडून आपण घेतली पाहिजे। 7 दिवसात करोडपती होण्याचं स्वप्न बघण्याच्या आधी हा व्हिडिओ नक्कीच बघा, कारण हे तुमचं भविष्य ठरवू शकते। तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया आजच्या अत्यंत वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयाला। प्रकरण 26, गुणी लेखकांनो मला क्षमा करावी। या प्रकरणात लेखक आपले अनुभव इथे शेअर करतात। काही दिवसांपूर्वी एका वेबसाईटने सर्वात कमी दर्जाची गुंतवणूक कोणती या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन केलेले होते। एका वाचकाने असे मत व्यक्त केले की प्रेरणादायक टेप आणि पुस्तके ही जगातील सर्वात वाईट गुंतवणूक आहे। माझी इच्छा नसतानाही या गोष्टीशी सहमत व्हावे लागले, कारण हे पूर्ण सत्य तर नाही, पण पूर्ण सत्याच्या जवळपास निश्चितच आहे। काही दिवसांपूर्वी मी काही पुस्तके वाचली। मी त्या लेखकांच्या विद्वत्तेविषयी संशय घेत नाही, परंतु त्यांच्या पुस्तकांविषयी माझे मत व्यक्त करू इच्छितो। या पुस्तकांची शीर्षक अशी होती, 30 दिवसात यश, 7 दिवसात करोडपती व्हा, प्रत्येक वेळी जिंका, नेहमीच यश कसे मिळवावे, एका आठवड्यात स्वतःला बदला, यशाचे सोपे मंत्र इत्यादी। मला वाटते अशा शीर्षकांमुळे वाचकांची दिशाभूल नक्कीच होते। प्रेरणा, यश हे शब्द पूर्णतः पुस्तकी आहेत असे वाचकांना वाटू लागते। माझा एक मित्र व्यंगलेखक आहे, त्याने या शीर्षकांची कशी सर्जरी केली ते आता आपण पाहूया। जसे की 7 दिवसात करोडपती व्हा। 7 दिवसात करोडपती कसे व्हायचे हे जर माहीत आहे तर हा लेखक पुस्तक लिहिण्यात वेळ वाया का घालवतोय? जसे अजून एक उदाहरण देतात की यशाचे सोपे मंत्र। यश सोपे असते काय? होय, तर मग प्रत्येकजण यशस्वी का होत नाही? प्रत्येक वेळी जिंका, प्रत्येक वेळी जिंकणे शक्य आहे काय? जर असेल तर मग माणूस का हरतो? कधीच पराजय न झालेला या जगात एक तरी माणूस असेल काय? आणि अजून एक उदाहरण देतात की 30 दिवसात यश मिळवा। लोकांचे अर्धे आयुष्य निघून गेले, आजही ते पायतण झिजवत आहेत। असे लोक 30 दिवसात यशस्वी होऊ शकतात काय? आणि 7 दिवसात स्वतःला बदला। मित्रांनो, सवयी बदलताना लोकांचे पूर्ण आयुष्य निघून जाते, तरीसुद्धा त्या पूर्णपणे सुटत नाहीत। अशा वेळी एका आठवड्यात स्वतःला बदलणे शक्य होईल काय? मला वाटते की या सर्व लेखकांना आपण यशाच्या मार्गावर पावले टाकायला सुरुवात करावी असे वाटत असते, म्हणून ते अशी शीर्षकं देतात। परंतु बहुतांशी पुस्तकात पराजय, हार हे शब्द का नाहीत? आपण स्वतःला का महत्त्व देऊ इच्छित नाही? मी तुम्हाला सांगू इच्छितो, यश स्वस्त नाही। ध्येय 7 आणि 30 दिवसात मिळत नाही। अनिश्चित काळासाठी आपण कामात बुडवून आपल्याला घ्यावी लागते। नेहमीच मनासारखी परिस्थिती मिळणारा आणि कधीच पराजय न होणारा माणूस या जगात कोणीही नाही। यश हे ध्येय नाही, तो एक दीर्घ प्रवास आहे। एक यश मिळाले की पुढचे यश मिळवण्यासाठी उतावीळ
होऊन जाल. तुमचे प्रयत्न सच्चे होते तर अपयश आले म्हणून लाजू नका, कारण प्रत्येक वेळी अपयश म्हणजे शिकण्याचा एक नवीन धडा आहे. आणि यशाची प्रत्येकाची व्याख्या आहे. यश सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारचे असते. सकारात्मक यश यामध्ये समाजात किंवा समाज आपल्याकडे सन्मानाच्या भावनेने पाहू लागतो. तुम्हाला दिवस रात्र पोलीस आणि इन्कम टॅक्सवाल्यांची भीती असत नाही. तुमचे पितळ उघडे पडण्याची भीती हे तुम्हाला नसते. त्यानंतर नकारात्मक यश शॉर्टकटने मिळते, पण तुम्ही शॉर्टकटसाठी तयार आहात काय? हर्षद मेहता ते अबू सालेमपर्यंत सर्वांना आठवा आणि तुम्हाला त्यांच्या मार्गाने जायचे काय त्याचा निर्णय घ्या. हे मार्ग आकर्षित करतात, लवकर यश मिळवून देतात, पण एक दिवस सर्व काही तुमच्याकडून हिरावून घेतले जाते. तर मित्रांनो, प्रत्येकाला सर्वच गोष्टी मिळणे शक्य आहे काय? सचिन तेंडुलकर अमिताभ बच्चन बनू शकतो काय? लक्ष्मी मित्तल हे अमर्त्य सेन बनू शकतात काय? अमर्त्य सेन विश्वनाथन आनंद बनू शकतात काय? हे शक्य नाही, परंतु ते किती शक्य आहे हे आपणास ठरवायचे आहे. प्रत्येक माणूस प्रत्येक क्षेत्रात श्रेष्ठ असू शकत नाही, परंतु तो काही क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असू शकतो. अशी पुस्तके वाचून तुम्हाला न आवडणारे आणि तुमच्या क्षमतेस योग्य नसणारे क्षेत्र तुम्ही निवडाल तर नंतर अशा पुस्तकांना दोषी धरू नका, कारण निवड ही तुम्ही केलेली आहे. यामुळे श्रेष्ठ पुस्तके वाचा, अशी पुस्तके जी तुम्हाला नाण्याच्या दोन्ही बाजू सांगतात. अशी पुस्तके वाचा ज्यांचे लेखक त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय रूपात यशस्वी असतील. फक्त चुचकारणाऱ्या गोड गोड पुस्तकांमुळे काहीही होणार नाही. अशी पुस्तके वाचा जी तुम्हाला सतत लाज वाटायला लावतील, जी तुम्हाला रागे भरतील आणि समजावतील सुद्धा. अशी पुस्तके वाचा जी यशासोबत अपयशाला सुद्धा महत्त्व देतात, आदर्शासोबत वास्तविकतेला सुद्धा महत्त्व देतात, कारण जय आणि पराजय दोन्ही कायम राहणाऱ्या गोष्टी नाहीत. शिखरावर पोहोचल्यानंतर तिथे टिकून राहणे आणखी कठीण असते. तुम्ही तुमचे यश कायम राखण्यासाठी जास्त प्रयत्न केले नाहीत तर लवकरच ते इतिहास बनून जातील. यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये सतत बदलाची गरज पडेल. असा बदल दोन मार्गांनी येईल. एक म्हणजे तुमच्या स्वतःच्या अनुभवातून आणि दुसरा म्हणजे बाहेरच्या स्रोतांकडून. माझ्या दृष्टिकोनात तुम्ही जर पाहिलं तर बाहेरील स्रोतांमध्ये पुस्तके ही ज्ञानाची सर्वात महत्त्वाचे स्रोत आहेत. त्यामुळे तुम्ही कोणती पुस्तक वाचत आहात हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. आणि शरीरास कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून आपण पाणी जसे गाळून पितो तसेच पुस्तकं देखील निवडून वाचा, जेणेकरून मन स्वस्थ राहील आणि मानसिकता सकारात्मक राहील. कारण मन चंगा तो सब चंगा. अलीकडेच मी जनरल इलेक्ट्रिकचे माजी अध्यक्ष जॅक वेल्स यांचे विनिंग विन हे पुस्तक वाचले. या पुस्तकात आदर्श म्हणून कसोटीवर न उतरणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, पण तरीही जॅक यांनी या गोष्टी सांगण्याचे धैर्य दाखवलेले आहे. ते अधिकाऱ्यांसाठी एका ठिकाणी स्पष्टपणे लिहितात की विरोध करणाऱ्या, तुमच्या योजना न स्वीकारणाऱ्या, असंतुष्ट असणाऱ्या लोकांना काढून टाका. मग भलेही ते चांगले काम करीत असोत किंवा खूप दिवसांपासून असोत. वेल्च यांच्या ठिकाणी दुसरा एखादा असता तर त्याने असंतुष्ट लोकांना समजावून सांगा, अतिरिक्त सोयी द्या, थोडे तुम्ही वाका, थोडे ते वागतील, असे लिहिले असते. परंतु त्या पदावर बसलेल्या जॅक यांना माहिती होते की नाखुश असणाऱ्या लोकांना जास्त वेळ दिला तर नाखुशी इतर कर्मचाऱ्यात सुद्धा पसरेल आणि योजना धुळीस मिळेल. आणि अशा ओळी अनुभवाच्या जात्यातूनच बाहेर येतात. म्हणून अडचणी जगलेल्या लोकांची पुस्तके वाचा. तुम्ही काही बदलाची अपेक्षा करत
प्रगती इच्छिता, सुधारणा इच्छिता, त्यामुळेच तुम्ही अशी पुस्तके वाचता. पण बदल कधीही सहज होत नाही, त्यासाठी नेहमी विरोध होत असतो. वैद्यकशास्त्रात बहुतांशी रोग कडू औषधाने बरे होतात. अगदी तसेच बदलासाठी कडक डोसची गरज असते. गोल गोल आणि पुस्तकी गोष्टींनी व्यक्तिमत्वात बदल घडू शकत नाही, कारण अंतर्मनापर्यंत जाऊन हलवून सोडण्याची क्षमता त्यात नसते. तुम्हाला रोज वाचन करण्याची सवय आहे का? मित्रांनो, तुम्हाला रोज वाचण्याची सवय नसेल तर तुम्ही साठलेल्या पाण्यासारखे बनून जाल, ज्यात घाण जात असते, कधीही बाहेर येत नाही. ते पाणी कधीही नवीन किनाऱ्यांना अनुभवू शकत नाही, कारण ते एकाच ठिकाणी थांबलेले असते आणि काही दिवसांनंतर त्यामधून दुर्गंध येऊ लागतो. नवीन विचारांना तुम्ही तुमच्या डोक्यात प्रवेश करू देणार नसाल तर तुमची मानसिकता कुंठित होऊन जाईल. तुम्ही मागे राहून जाल आणि जग पुढे पुढे निघून जाईल. ज्या परिस्थितीतून तुम्ही जात आहात तशाच परिस्थितीतून बरेच लोक गेलेले आहेत आणि त्यांना यशसुद्धा मिळालेले आहे, हे पुस्तके सांगतात. यामुळे सर्व काही पणाला लावून उपाय शोधण्याऐवजी इतर लोकांनी जो उपाय शोधून काढलेला आहे त्याची मदत घ्यावी, यातच शहाणपणा आहे. कारण प्रत्येक चूक स्वतः करून शिकू इच्छित असणारा मूर्ख असतो, तर इतरांच्या चुकांना पाहून त्या टाळणारा हा बुद्धिमान असतो. मित्रांनो, महापुरुषांसोबत तुमच्या मुलाखतीची वेळ ठरवून टाका. कोणता चहा गांधीजींसोबत पिऊ इच्छिता आणि कोणती कॉफी टॉलस्टॉयसोबत ते ठरवा. कोणत्या प्रवासात जॅक वेल्च यांना सोबत घेऊ इच्छिता आणि कोणत्या प्रवासात मला सोबत घेणार हे ठरवून टाका. आपण निर्णय घ्या आणि काही पानात अनुभव गुंफून ठेवलेले हे लोक तुमच्या हातात असतील. आपोआप तुम्हाला तुमच्या अडचणींवरचे उपाय दिसून येतील. तुम्ही परिपक्व व्हाल. काही लोक म्हणतात की प्रेरणा, मोटिवेशन एक अस्थायी भावना आहे. एखादे पुस्तक वाचल्यावर काही दिवस मनाला उत्तेजना मिळते आणि नंतर ती थंड पडते. एखाद्या व्याख्यात्याचे बोलणे ऐकल्यानंतर काही दिवस ते मनाला भिनते आणि नंतर जीवन त्याच चुकांसोबत जुन्या वाटेवर येते. प्रेरणा अस्थायी आहे याबाबत मी पूर्णतः सहमत आहे. जास्त दिवस ती राहत नाही. अगदी तसेच शरीरावरील मळ काढून टाकण्यासाठी आणि टवटवीत राहण्यासाठी जसे स्नान महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे डोक्यातील घाण काढून टाकण्यासाठी आणि इतरांना मार्ग तयार करण्यासाठी वाचन करावे लागते. रोज स्नान करणे, रोज जेवण करणे, रोज दैनिक कामे करण्यासारखे रोजचे वाचन देखील दिनचर्येचा भाग असायला हवे. मित्रांनो, यश म्हणजे केवळ झटपट करोडपती होणं नाही. यश म्हणजे परिपक्वता, सातत्य, योग्य ज्ञानाची निवड आणि प्रत्येक हारीमधून शिकून पुढे जाण्याची ताकद. डॉक्टर उज्ज्वल पाटणी सांगतात की वाईट पुस्तकं, वाईट टिप्स, चुकीच्या गोष्टीवर वेळ आणि पैसे खर्च करणं म्हणजे वाईट गुंतवणूक. ज्ञान मिळवा पण योग्य ठिकाणी. प्रेरणा घ्या पण विचारपूर्वक. स्वप्न बघा पण वास्तवाच्या पायावर उभं राहून. महात्मा गांधी, टॉलस्टॉय, जॅक वेल्च यांच्यासारख्या श्रेष्ठ विचारवंतांचे अनुभव आपल्याला काय सांगतात? यश एका रात्रीत मिळत नाही, पण योग्य दिशेने चाललेल्या प्रत्येक दिवसामध्ये ते आहे. तर आता 7 दिवसात करोडपती होण्याच्या गोंडस स्वप्नांना थोडं थांबवा. एक श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, मी खरी गुंतवणूक माझ्या ज्ञानात करतोय का? मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कमेंटमध्ये तुमचं मत नक्कीच लिहा आणि अशाच प्रगल्भ विचारांना शेअर करा, कारण तुमचं एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.